2 वर्ष झाले मॅडम. निर्णय देऊन पण 6 हप्त्यामध्ये त्यांना घ्यायचं होतं सगळं सफाईदारांना. आतापर्यंत त्यांनी काही केलंच. आमची एवढीच मागणी आहे की जेवढं पण सफाईदारी पाहिजे वारसा हक्कामुळे अगोदर सर्वात प्रथम त्यांना नियुक्ती पाहिजे. त्याच्यानंतर उर्वरित जे जागा असणार ते तुम्ही परीक्षा घेतली ते घ्या. आपल्याला काहीच माहिती. आणि जेव्हा त्यांनी पत्र पाठवलं ना इथे मेडिकल हॉस्पिटलला, त्यांनी स्पष्ट सांगितलेले ह्या जागा तुम्ही तुमच्या लेवलवर घेऊ शकता. मला अधिकार यामध्ये पण तसं दिलेलं आहे मॅडम की तुम्हाला प्रशासकीय अधिकारी यांच्या तुमच्या व्यवस्थापनात तुमचा अधिकार. आणि आता उद्रेक इतका झालेला आहे, उद्या म्हणजे आम्ही अमर उपोषण करून पाहिलं, नंतर यांच्याशी निवेदन तर एवढे दिलेले आमरण उपोषण केले, यांची मोर्चे केले, निदर्शन केलं, सगळं करून टाकले. आता लास्ट स्टेप आम्ही आता हे निवेदन देऊ, याची पुढची काय स्टेप काय सांगू. आपल्या दरम्यान जरा सहकार्य करा मॅडम. फोटो ये कंप्यूटर थोड़ा सा ठीक है. ओके. मेन म्हणजे काय माहिती आहे का, पालकमंत्र्यांचं पत्र आहे त्याच्यामध्ये, तुम्ही वाचा ते. पालकमंत्र्यांनी पण मॅडम पत्र दिलं. मंत्र्याला घेऊन लागले मॅडम, ते हायकोर्टाला घेऊन नाही लागले. आणि याची भरती आहे ना मॅडम, अगर थांबली नाही तर फार मोठा अत्याचार होईल. आणि विधान भवनामध्ये 16 आमदारांनी हा प्रश्न उचललेला आहे. आणि जी आर मध्ये पुन्हा उल्लेख होतो मुलाची कारवाई करण्याची हे पण नमूद आहे. हे बघा 18 जानेवारीला 2025 ला पण पत्र दिलं होते. ते हायकोर्टाचंच आहे, म्हणजे हायकोर्टानं पण दिलेलं. मग हे 2024 फेब्रुवारी 2023 जी आर याच्या काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार म्हणून संबोधण्यात यावे व त्यांना सफाई कामगाराचे सर्व लाभ देण्यात यावे. आणि व्याख्यामध्ये पण दिलेलं. 2 नंबर सर्व फक्त SC ST OBCला नाही घेणार, ओपनला नाही घेणार अशी बनवणीची उत्तरं देतात. आणि यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. वेळ काढूपणाने काय करायला लागले मला, हे पत्र पाठवून DMRला काय काहीतरी चुका काढतात, छोट्या आणि वेळ काढूपणा काढतात. आता त्यांचं पण मी पत्र आणलेलं आहे, आयुक्तांचं पत्र आणलेलं आहे, DMR COचं पत्र आणलेलं आहे, सगळं दिलेलं आहे ना. आणि ह्या लोकांची चूक पुढे झालेली आहे, यांची भरती काढली रिक्त पदांची. एक त्यांच्याकडून काही ना काहीतरी कुठं ना कुठं तरी यांच्यावर कोणीतरी आयुक्त सामान्य म्हणा किंवा त्यांच्यावर कोणीतरी प्रश्न. आमची फक्त एवढीच मागणी आहे मॅडम, GR मध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानुसार लाभ मिळावा. नाही ते तर लाभ मिळावा, परंतु सर्वप्रथम घाटीचे जे अधिष्ठाता आणि प्रशासकीय अधिकारी आहे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. GR मध्ये आहे ते, कोर्टात उच्च न्यायालयाने निर्णय पण दिलेला आहे. GR मध्ये पण तसं आहे, पालकमंत्र्यांचं पत्र पण आहे. सगळं असून सुद्धा हे कामच करत नाही. आणि हे प्रभारी आहे, कायमस्वरूपी थोडी आहे. GR मध्ये जे GR सांगतो तेच आम्ही मागणी पत्र केले. आमचं याच्यामध्ये काही स्वारस्य नाही, काही नाही. कुणाला त्रास देण्याचं काय हेतू पण नाही आमचा. आम्ही सांगू लागलो की शासन जे GR दिलं त्यानुसार तुम्ही काम करा. आणि ह्या मला एक विचारायचं आहे मॅडम, ह्या भरतीला अध्यक्ष साहेब आपले कलेक्टर साहेब यांना सुद्धा यांनी कल्पना दिली आहे. आमच्याकडे रिक्त पद हे 300 आमचे सर्वांनाच आहे ना, सर्वांनाच लाभ. त्यांनी काय केलं माहिती आहे का मॅडम, SC वाले पण त्यांना पण नाही घेतलं, जे SC अनुसूचित जातींना पण घेतलं नाही, त्यांना पण नाही घेतलं. ते त्यांच्या मर्जीतील 21 जणांचं त्यांनी बरोबर नियुक्ती पत्र. आणि ह्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये 167 लोकांमध्ये सर्वच कास्ट आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण सुद्धा आहे. मी हे नाही सांगितलं, मारवाडी सुद्धा पण आहे, मला ते पण सांगतोय. कोर्टानं आदेश दिला ना मॅडम, सर्व जातीतील सगळ्यांना घ्या म्हणून दिले.
त्याच्यामध्ये जातीपातीचं काय अर्थच नाही, विषयच नाही त्याच्यात. आणि यांनी हे काही केलं तर आम्ही ह्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन देतात ते मध्ये गेले काय सांगता नाही नाही हे 13-10च्या नियमाने भरणार आहे. अरे आता यादी सुद्धा त्यांनी 13-10च्या नियमाने काढली. आता हे कोणते पद आहे याचं काय माहिती, आता किती वर्षे काय ना हायकोर्टला मानत ते, ना शासनाचा GR ला मानत, ना मुख्यमंत्रीच्या आदेशाला मानत, पालकमंत्रीच्या पत्राला नाही. आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट OBC विभागातर्फे सफाईगार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध एक निवेदन सादर करण्यात आलेले आहे. माझं नाव शेख फैसल मोहम्मद इक्बाल, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव या पदावर मी शरद पवार गटात तर्फे सामाजिक कार्य करत आहोत. विशेष बाब म्हणजे किती फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाने निर्णय दिलेला आहे की सफाईगार कर्मचारी पाल्यांना सर्व समाजातील उमेदवारांना सरकारी नोकरी लवकरात लवकर देण्यात यावी. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी पण 100% सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा हक्काचं नोकरी देण्यात यावी. परंतु घाटी रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे आणि प्रशासकीय अधिकारी दिलीप गोंदणे हे आपला मनमानी कारभार करत आहे. विशेष बाब म्हणजे उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तरी पण उच्च न्यायालयाची गरिमाला पण हे मानत नाही. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभाग तसेच औरंगाबाद शहराचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाट साहेबांनी पण अधिष्ठाता यांना पत्र दिलेलं आहे की सफाईगार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना लवकरात लवकर नोकरीमध्ये सामावून घ्यावे. मात्र एवढे सर्व न्यायालयाचे, शासनाचे आणि पालकमंत्रीचे एवढे पत्र असून सुद्धा, आदेश असून सुद्धा घाटी रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी सुकरे आणि प्रशासकीय अधिकारी गोंदणे आणि महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी शेख नईम हे सर्व पत्रांना केराची टोपली दाखवत आहे. आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेलो आहोत की हे सर्व पत्र जे न्यायालयाने दिलेलं आहे, शासकीय निर्णय दिलेला आहे, सगळ्यांची पायमल्ली होत आहे. म्हणून घाटीचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे आणि प्रशासकीय अधिकारी दिलीप गोंदणे याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी ही आमची आजची मागणी होती. आणि आमच्यासोबत सफाईगार कर्मचाऱ्यांचे पाल्य आमच्या सोबत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आज त्यांच्या सोबत आहोत. आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि यांच्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवणार. मेरा नाम इलियास खान वल्द असगर खान। हम घाटी अस्पताल में 2 साल से चक्कर लगा रहे हैं। हमको बस चक्कर ही मिल रहा है, हमको हमारा कोई काम नहीं हो रहा है। अभी ये ओपन भर्ती निकला है, उसमें से कुछ उन्होंने एक लिस्ट लगाया है, वही अभी उसी पर कार्रवाई कर रही है। और हमारा वारिस हक उसको तो उन्होंने साइड कर दिया है। अभी बस हम चक्कर मार रहे हैं हमारे डॉक्यूमेंट के लिए या जो भी काम रह रहा है। और न्यायालय से जो ऑर्डर मिला है कि हमारे वारिस हक जो है उनको पहले लिया जाए, उस पर कोई कार्रवाई हो ही नहीं रही है। बस अभी जो नया उन्होंने ओपन भर्ती निकाला है बस उसी पर कर रहे हैं। हमारी बस इतनी मांगनी है कि हमें हमारा वारिस हक देना चाहिए, क्योंकि हमारी भी उम्र निकलती जा रही है अभी।